20 लाख घरांचं वितरण ऐतिहासिक. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महायुती सरकारच्या पुढाकारानं मंजूर झालेल्या 20 लाख घरांच्या वाटपाचा ऐतिहासिक सोहळा आज पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या घरांचं आवर्तन होणार आहे. या कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांना धनादेशांचं वाटप करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती देताना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं नमूद केलं. राज्यातील अनेक नागरिकांना स्वतःचं घर मिळावं या उद्देशानं महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण योजना राबवल्यात. या योजनेअंतर्गत 20 लाख घरांच्या मंजुरीला अंतिम स्वरूप देण्यात आलंय. ही घरं समाजाच्या विविध स्तरातील गरजू नागरिकांसाठी आहेत. बावनकुळे म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. 20 लाख कुटुंबांना घरं मिळणार असून हे सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचं फलित आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीच्या विषयावरही बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की राज्यात 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून लवकरच सोडवतील. त्यामुळे या विषयावर अनावश्यक चर्चेला काही कारण नाही. नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट झाली. या भेटीबाबत उठलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. ते सर्वांचे मित्र आहेत आणि त्यामुळे अशा भेटी राजकारणात होत असतात. मी आज अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवासामध्ये आहे आणि खास करून माननीय अमित भाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने 20 लाख घरं मंजूर झाले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये 20 लाख घराचं आवंटन होणार आहे. माननीय अमित भाईच्या हस्ते माननीय अमित भाई यांनी याकरता विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक 20 लाख घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे. सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे. 28,000 ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमित भाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. आम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे. राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा, तो प्रश्न माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे. माननीय अमित भाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज 20 लाख घरं मिळत आहेत. काही दिवसाआधी आज उदय सामंत सुद्धा राज ठाकरेची भेट घेत आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भाने आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी होत आहेत. सर, अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्वचे संबंध आहे. माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही. राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात. सर, अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत. कोकाटे असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली. कोणी? अण्णा हजारे. माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे, माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील. सर, अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे, परंतु काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फेविकॉलसारखा मजबूत जोड आहे, तुटेगा नाही. एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्त्वाचे घटक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात, त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये. खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेजी करत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल आणि आता तर अजित पवारजी आमच्यासोबत आहे. त्यामुळं एक चांगलं महायुती आमच्यासोबत आहे, प्रचंड बहुमत आहे. आत्ता हे राजकारण नको आहे.
लोकांना जे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्र जनतेकरता हा अजेंडा पूर्ण करू, म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा, संकल्पनामा, विकासनामा दिला होता जनतेला, त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे. दिवसभर राजकारण, यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, तो इथं गेला, तो तिकडे गेला, याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी चालवणे, गतिमान सरकार चालवणे, जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे, याकरता आमचा कल आहे. आता आम्हाला फार राजकारणात पडायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे, गटबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे. आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे. हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे. सर, मंत्री एक कोटी नितेश राणे की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येणार आहे. गावागावांमध्ये फक्त आता भाजप दिसणार आहे आणि जो भाजप सोबत राहील त्यांनाच निधी मिळेल असं त्यांचं वक्तव्य आहे. साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्याही पक्षाची भावना आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल. पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो. आम्ही करतो आहे, एकनाथजी करताय, अजितदादाही करताय. त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे. जिथे इथं स्पेस आहे तिथं आपला पक्ष वाढवला पाहिजे. त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीत मजबूत होणार आहे. भाजप सोबत राहणाऱ्या लोकांनाच फक्त निधी दिला जाईल असं बोलतायत. नाही, असं नाही आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहात सांगितलं की सर्वच पक्षांसोबत घेऊन पुढे जायचं आहे. सुरेश धस आज संतोष देशमुख हे ठीक आहे, भेटी घेतल्या पाहिजे, त्याला काही प्रॉब्लेम पण यापूर्वी त्यांनी मुंडेंची भेट घेतली होती. आता क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।